राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे हिंदू संमेलन राज्यभर प्रत्येक कानोकोपऱ्यामध्ये होत आहे. जसा सचिनजीने उल्लेख केला, जन्मशताब्दी किंवा 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोठा कुठलाही कार्यक्रम न घेता छोट्या छोट्या वस्तीमध्ये जाऊन हिंदू समाजाला एकत्र करणं, जागृत करणं या प्रमुख उद्दिष्टाने हा हिंदू संमेलन आयोजित केलेला आहे. डॉक्टर साहेबांनी, डॉक्टर हेडगेवारजींनी 100 वर्ष अगोदर हिंदू समाजाला संघटित करणं, व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण, त्याच्या माध्यमातून या हिंदू राष्ट्राला भक्कम करणं या प्रमुख उद्दिष्टाने हा प्रवास सुरू केलेला आहे. आज हिंदू समाज संघटित होणं, एकत्र येणं आणि हिंदू समाजाने आपली ताकद ओळखणं आणि प्रत्येक आव्हानाला एकत्र पद्धतीने समाज म्हणून उत्तर देणं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख उद्दिष्ट आणि संदेश आपल्याला द्यायचा आहे. आपण आज जे हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहे आणि ह्या कार्यक्रमानंतर परत घरी गेल्यानंतर उद्यापासून आपल्या सगळ्यांचं आयुष्य जगत असताना या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने जे विचार आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे, जे हिंदू म्हणून तुम्ही काही तासापासून जे एकत्र आलेला आहात, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपली जात माहीत नाही, कदाचित नावही माहीत नाही, पण इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती एक हिंदू म्हणून एकत्र उपस्थित आहे आणि हीच आपली खरी ताकद आहे. हीच आपली खरी ताकद. मी पण काय इथे कोण आमदार मंत्री म्हणून आलेलो नाही. मी एक हिंदू म्हणून तुमच्याशी बोलण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे विचार ऐकत असताना या हिंदू संमेलनाचं मुख्य उद्दिष्ट जेवढं आहे की हिंदू म्हणून तुम्ही स्वतःची ताकद ओळखणं, हिंदू म्हणून समाज म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि उद्या आपल्या हिंदू समाजावर कुठलंही अडचण आली, कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर हिंदू म्हणून त्याला उत्तर देणं हेच या संमेलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. माझ्या अगोदर ज्या लहान मुलांनी खरंच त्यांचं म्हणलं तर कौतुक करायला पाहिजे. 2-3 छोटी नाटकं बसवली. काही आमच्या भगिनींनी इकडे ते येऊन स्वसंरक्षणासाठी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या, दाखवल्या. म्हणजे आपण समाज म्हणून का जागृत झालं पाहिजे, समाजाचा एक आरसा म्हणून आमच्या ह्या सगळ्यात छोट्या मुलांनी जे काही मेहनत करून आपल्याला संदेश दिलेला आहे त्यासाठी खरंच तुम्ही प्रत्येकाने त्यांच्यासाठी टाळ्या मारल्या पाहिजे. प्रत्येकाने टाळ्या. आमच्या ज्या काही भगिनी एकत्र आल्या आणि स्वसंरक्षणासाठी गोष्टी दाखवल्या. मी बाजूला बसलेल्या आमच्या सहकार्याला आमच्या महेश सुतार बसले, त्याला बोललो हे चांगलं करतायत पण कधीतरी वापरल्यानंतर पण काहीतरी आम्हाला माहिती दिली पाहिजे तर अर्थ. नाहीतर नुसतं इकडे दाखवणं चांगली गोष्ट आहे, स्वसंरक्षण असतं चांगली गोष्ट आहे, पण कधीतरी कुठेतरी फटाके वाजले तर त्याच्यामध्ये मजा आहे का. तसे तरी आम्ही बसलोय मंत्रालयामध्ये, कसली चिंता करता, काही होणार नाही. काय होणार नाहीतर एवढं चांगलं. आमची तो सांगत होता, आमची एक बहीण फार मेहनतीने ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून स्वसंरक्षण महिलांनी कसं करावं, मग स्प्रे कुठून घ्यायचा आहे सगळी माहिती दिली. आता एवढं सगळे हवा भरल्यानंतर, बारूद भरल्यानंतर प्रॅक्टिस तर झाली पाहिजे की काय. प्रॅक्टिस झाला. आता 14 नंबरचा पत्ता दिलेला आहे, करा प्रॅक्टिस. बसलो ना आम्ही, कशाला बसवलंय
महाराष्ट्रामध्ये? कशाला बसतोय आम्ही या मंत्र्यासारखं? कशाला आम्ही महाराष्ट्रामध्ये मिरवतोय? का आमची छाती ताण करून मैं महाराष्ट्र का मंत्री हूं असं करून का फिरवतोय? कारण का हिंदू समाजाने आम्हाला त्या मंत्रालयामध्ये बसवलं, एक तुम्ही लक्षात ठेवा. या महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. या हिरव्या सापांची वळवळ बंद झाली पाहिजे, म्हणून त्या महाराष्ट्रावर भगवा फडकवला, एक लक्षात घ्या. म्हणून त्या महाराष्ट्रावर भगवा फडकवलं. आणि म्हणून तुम्ही हिंदू म्हणून फिरत असताना आत्मविश्वासाने फिरा, हिमतीने फिरा. कोणी कुठलाही हिरवा साप इथे कोणी वळवळ करत असेल ना, ताईंचं मार्गदर्शन घ्या आणि नंतर मला एक फोन करा की साहेब व्यवस्थित. बोला साहेब तिथे जी एकदम अच्छा कार्यक्रम हो गया, अभी आगे का बोला आपका, फिर मेरा काम. तर का सहन करायचं? हिंदू राष्ट्रामध्ये राहतो ना आम्ही कोणी कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये, ख्रिश्चन राष्ट्रामध्ये राहत नाही. ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्याला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो. हिंदू राष्ट्र म्हणतो. आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही. माझे काही पत्रकार मित्र विचारतात दांडे पुढे घेऊन, काही रिचाजी हिंदू राष्ट्र कधी बनणार? म्हणे बनणार. मला हाय रे बाबा, तू तिथे जगतो ते हिंदू राष्ट्रच आहे, हिंदू राष्ट्रच आहे. इथे काय सर्व धर्म समभाव चालत नाही. इथे काय गंगा जमुना चालत नाही. भाईचारा विचारा ठेवा तुमच्या इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये, तेव्हा तिथे चाटा भाईचारा आणि चाटत बसा. ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहतात तिथे कुठला सर्व धर्म चालत नाही, सर्व धर्म समभाव चालत नाही. आमच्या या भारत देशामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग बाकी सगळ्यांना मोजलं जाणार. भूमिका सरळ स्पष्ट आहे. आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे. कोणाला काय टीका करायची करून द्या, आम्हाला काय, आम्ही टॅक्स फ्री आहोत. आम्ही टॅक्स फ्री आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संविधान लिहिला, जो संविधानाचा मूळ ढाचा पहिला तयार केला, त्याच्यामध्ये सेक्युलर शब्दच नव्हता. विचारावं कोणी, स्टेजवर बोला माझ्याबरोबर. कोण मोठे विद्वान असतील तर बोलवा, कुठल्या मौलवीला बाजूला हिंमत असेल तर. येत नाही माझ्यासमोर कधी, बोलवा, बघून दे मला. पण हे नंतर काँग्रेसने ती लावलेली कीड आहे कि देश को सेक्युलर बुलाओ. हमारा देश ये हिंदू राष्ट्र था, हिंदू राष्ट्र है और हिंदू राष्ट्र ही रहेगा. महाराजांचं स्वराज्य, महाराजांनी स्वराज्य का घडवलं, का उभं केलं? इस्लामिक आक्रमण होतं ना, हिरव्यांची वळवळ मुघलांच्या माध्यमातून सुरू होती. आपली मंदिरं, धर्मांतर, असंख्य आपल्या माता भगिनींचे आबरू लुटणं, त्यासाठी मा जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य घडवण्याची शपथ दिली. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असं म्हणतो. हिंदवी स्वराज्य. पण आपल्यातले आहेत दीडशाणे, नाही नितेशजी उगाच हिंदू मुसलमान करतो. महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, काय हात दुर्बीन घेऊन मोजायला गेलेला? ह्याचा अब्बा बसलेला तिथे पाकिस्तान मधला बघण्यासाठी, अरे हे तो मुसलमान लगे, इसका सिलेंडर शुक्रवार को ऊपर आता है, असं कोण मोजायला गेलेला? स्वराज्याची लढाई अगर हिंदुत्व स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती. मग त्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची हाल अपेक्षा करताना 40 दिवस जेव्हा आमच्या संभाजी राजांना जेव्हा ते हाल करत होता, तर मग त्याला शेवटच्या वेळी तुम्ही छावा चित्रपट पाहिलाच,
कारण आम्हाला पुस्तकं तर वाचायला येत नाही, पिक्चरच दाखवायला लागतात ना. चित्रपटामध्ये काय दाखवलं? काय त्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांकडे त्यांची दौलत मागितली नाही. त्यांनी सांगितलं, छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं, तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, मी तुमचा जीव वाचवतो आणि सगळं तुमच्या पायावर टाकतो. मग स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमानच होती, धर्माचीच होती. आणि म्हणून ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जगत असताना आपण अभिमानाने आणि ताकदीने जगलं पाहिजे. असंख्य हिरवे साप आजूबाजूला तुमच्या चांदिवलीमध्ये वळवळतात. ऐकत असतील आता मस्जिदीमधून माझं भाषण. मला माहिती आहे, मेरे को मालूम है तुम लोग सुन रहे अच्छी तरीके से. असतील त्यांचे कावळे काही टीका बिका आपले लावून आले असतील इथे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं, हिंदू समाज म्हणून आमच्या सचिनजींनी एवढं अतिशय पंच परिवर्तन, मी काय त्याच्यातला नाही ना म्हणून विचारला. व्याख्यान विख्यान आपला विषय नाही, उगाच शब्द इकडे तिकडे व्हायचा म्हणून विचारायला. अतिशय विस्तृत पद्धतीने अतिशय व्यवस्थित 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मला एक प्रश्न तुम्हाला नेहमी विचारायचा, धर्मांतरचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये इथे होतो. ख्रिश्चनिटीमध्ये धर्मांतर होतं, इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचे लव जिहादचे प्रकार होतात. आणि मग आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन तिथे विरोध करतात, थांबवतात. आता तर मला सांगितलं काही लोक घरवापसी पण करायला तयार झालेले आहे. मला कधीतरी एक प्रश्न इकडचा हिंदू समाजाला विचारायचो, कधी तुम्ही ऐकलंय का कुठला मुसलमान स्वतःहून जाऊन हिंदुत्व स्वीकारतोय, हिंदू धर्म स्वीकारतोय? कधी ऐकलंय? कधी ऐकलं? त्या लोकांना गरिबी नाही, त्यांच्या घरामध्ये कोण आजारी पडत नाही, त्या लोकांना पोट दुखत नाही, त्या लोकांना नोकऱ्यांची गरज नाही. मग आपणच कशाला त्यांच्या दारापर्यंत जायला पाहिजे? आपणच कशाला त्यांच्या धर्माकडे, त्यांच्या देवाकडे जाऊन हात पसरायला पाहिजे? आमच्या देवी देवतांकडे ताकद नाही? कधी प्रकरण ऐकले की एवढा मुसलमान समाजाच्या लोकांना हिंदू धर्म स्वीकारायचं ऐकले? कधीच ऐकणार नाही, कधीच ऐकायला मिळालं नाही. पण आम्हीच कशाला ती भूमिका घेतली पाहिजे? आमच्याकडेच कशाला धर्मांतरची त्यांची हिंमत झाली पाहिजे? जेव्हा आमच्या दाराकडे येतील की चलो तुम हमारा धर्म इस्लाम स्वीकारो, कानपडे पाडून अगर तुम्ही त्याला परत पाठवलं तो येणार का परत? तुम्ही तोंडावर अगर त्याला सांगितलं कि वापिस मेरे दरवाजे पे आना मत, मेरे को मेरे भगवान पे विश्वास है, जो कुछ अच्छा बुरा करना है वो मेरा भगवान मेरा करेगा, हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. ही सांगण्याची हिंमत असली पाहिजे. अहो ते लोक चर्चा करत असतील मस्जिदी आणि चर्चमध्ये, बघा हे हिंदू समाज के लोग कितना लाचार है, थोड़ा कुछ बोलेंगे तो तुरंत आ जाते हमारे पास. बोलत असतील समजा. ते आमच्या ताईने एक चांगलं नाटक उभारलं ना, कोणतरी घरात आजारी होता, नवरा आजारी होता, गेला तिकडे. काय विषय त्याच्यात? आत्मविश्वासाने राहा. काय पाहिजे तर आपल्या असंख्य हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत. आमच्यासारखे हिंदुत्वादी विचाराचे लोक आज सरकारमध्ये आहेत. तुम्हाला काय पाहिजे ते तुमच्या पायापर्यंत आणण्याची ताकद आमच्या लोकांची आहे. तुम्ही फक्त समोर आमच्या उभे राहा. फक्त आमच्या समोर सांगा की निश्चयजी अशा गोष्टी पाहिजे. हिंदुत्वादी विचाराचा मुख्यमंत्री राज्यावर बसलाय हो, तुम्ही काय चिंता करता? काय चिंता करता? सगळ्या काय गोष्टी तुमच्या पायावर आपण आणू शकतो. उलट असा विचार करा की त्यांचे कसे कमी करून 100% हिंदू राष्ट्र करण्याचा विचार कधी करा कधी. कशाला 5, 15, 20 धर्मांतर घर वापसी झाली पाहिजे? जी 10 लोकांचे धर्मांतर करतो, 10 आणि पुरं मोहल्ल्याला आतमध्ये घेऊन ये बरं. आण सगळ्यांना दाढी सकट आण आतमध्ये. असे विचार घेऊन आपण खरंच हिंदू समाज म्हणून खरं पुढे झालं पाहिजे. आपण हिमतीने अगर आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगणार नाही तर मग काय इस्लामाबाद आणि पाकिस्तानमध्ये जगायचं? जरा विचारा बांगलादेश आणि पाकिस्तान
महाराष्ट्रामधल्या हिंदूंची काय अवस्था आहे. मध्ये आपण ऐकलं होतं हिंदू समाजाने आपल्या इकडच्या हिंदुत्वादी विचाराच्या संघटनेने आंदोलन पण केलेले. बांगलादेशमध्ये हिंदूची ओळख विचारायचे, तू हिंदू आहे ना, जिवंत जाळून टाकण्याचे प्रकार बांगलादेशमध्ये झालेत की नाही. आणि आपण यांचे किती लाड करतो. इथे तिथे जाळून टाकलं जातं हिंदू हक्की ओळख दाखवली तर. जात विचारत नाही, तू हिंदू आहे ना, जला डालो इसको. एवढं सोपं करतात. आणि आमच्या इथे किती लाड. अन्य एवढं आहे ना, मोदीजी चालत नाही, बिलकुल मोदीजी चालत नाही. आमको मोदी नाही. पण मोदी साहेबांच्या सगळ्या योजनांनी या लोकांना घर भरायचं. ह्या लोकांना अन्य एवढे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब चालणार नाही. पण लाडली बहीण योजनेसाठी बुरका करून सगळेजण पुढे उभं राहील. सगळं पुढे उभं राहील. योजनेचा 100% लाभ घ्यायचा. पण या हिंदू राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही. ही जी काय हिंमत हे लोक जे करतात ना, त्या विरुद्ध बोलण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने हे चळवळ करू नका रे, उभं राहा, काय होत नाही. एक सापडला ना परत जाणार नाही, तो परत चिंता करू नको. काय चिंता करू नको. मी तयारीमध्ये येतो, उगाच थोडी भाषण करायला. माझ्या सभेतून परत मस्ती केल्यावर कोण 2 पायावर जात नाही. चिंता करू नको. व्याख्यान ते करतायत, मी नाही. आणि म्हणून आपल्याला सांग, लव्ह जिहादच्या जे काही केसेस होता, आपण महाराष्ट्र सरकार म्हणून आपण धर्मांतर विरोधी कायदा आपण आणलेला आहे. त्या कायद्याचा अभ्यास करा. 7 वर्षाची नॉन बेलेबल शिक्षा आहे. 7 वर्षाची. कोणी इथे हिरवा साप बडबड करत असेल, माझ्या हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल ना, 7 वर्ष शुक्रवारी सिलेंडर उभं करू शकणार नाही. एवढी ताकद आहे त्या कायद्यामध्ये. एवढी ताकद आहे कायद्यात. अभ्यास करा आणि वापरायला शिका. तुमच्या आमच्या हिंदू बहिणींसाठी तो कायदा आणलेला आहे. फार विचारपूर्वक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकार म्हणून तो कायदा तयार करून आणलेला आहे. म्हणून कोणी इथे हिंमत करू नये. लव्ह जिहादच्या नावाने अगर आमच्या कुठल्याही हिंदू बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना, तर फक्त आम्हा लोकांकडे फक्त ती माहिती द्या. आणि कुठलाही अगर कोणी अधिकारी आमच्या या महाराष्ट्राच्या हिंदुत्वादी सरकारमध्ये असताना कुठलाही अधिकारी अगर त्या जिहाद्यांना मदत करायची हिंमत करेल ना, तर मग मंत्रालयावरून फोन वाजणारच, एक लक्षात घ्या. आणि तो फोन फार भारीवाला असेल, अवघड जाईल फोन. आणि म्हणून इकडे कुठल्याही माझ्या हिंदू समाजाच्या माता भगिनी फिरत असताना कुठलाही अगर जिहादी, कुठलाही अगर हिरवा साप, कोणी अगर वळवळ करण्याची प्रयत्न कोण करेल, तर गाठ आमच्याशी एक लक्षात ठेवा. आणि ही धमकी देऊन इथून जातोय हे पण लक्षात ठेवा. धमकी देऊन जातो, कारण आम्ही लाड सहन करणार नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू सुरक्षित असल्याच पाहिजे, ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची आहे. आणि म्हणूनच या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण एकत्र येणं, संघटित राहणं, एकत्र म्हणून आपली ताकद ओळखणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मला आजूबाजूला काय हे नालायक प्रत्येक गोष्टीमध्ये जिहाद करतात. लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, हे उठल्या बसल्या नुसतं जिहादसाठीच जन्माला घेतात. सकाळ ते पहिली श्वास ते शेवटच्या पहिली श्वासापर्यंत जिहाद शिवाय काही करत नाही. गजवा हिंदच्या अंतर्गत हे लोकांना 2047 पर्यंत या आपल्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करायचं आहे. गजवा हिंदच्या अंतर्गत त्यासाठी दिवस रात्र हिंदूंना टार्गेट करणं, जिहाद करणं, कुठल्याही पद्धतीने हिंदूंची जनसंख्या कमी करायचे आणि या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करायचं, हे ह्यांचे मनसुबे. हिंदू एकत्र येऊनच आपण हाणून पाडू शकतो, हा संदेश तुम्ही या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून घेऊन गेला पाहिजे. नाहीतर ह्यांची वळवळ अगर आपणच थांबू शकलो नाही, तर उद्या अगर आपल्या अंगावर हे लोक हे संख्येने अगर जास्त वाढले,
तुम्हाला तुमच्या घरातली पण पूजा उद्या करायला देणार नाही, हे लक्षात ठेवून ह्या भूमिका नजरेसमोर आण. घरातली पूजा तुम्ही करू शकणार नाही, हा भगवा झेंडा इथे लढवू शकणार नाही, डोक्यावरचा टिळा करू तुम्ही लावू शकत नाही, माता भगिनी डोक्यावर सिंदूर लावू शकत नाही. ही परिस्थिती हे लोक आपल्या देशामध्ये घेऊन येतील. तुम्ही बघा तर पहलगामला काय झालं, त्या लोकांनी जात विचारली नाही, नाव विचारलं नाही, हिंदू आहे ना गोली मारो एवढंच फक्त त्यांनी बघितलं. माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर आहे, गोली मार डालो, खतम कर डालो एवढंच फक्त सांगितलं. तो नवानगर विरा रोड मध्ये बघा, तो एक नालायक जिहादी, तो सांगतो पहिला कलमा पडो, कलमा नाही पडला म्हणून त्याला वस्त्रा फिरवला हे लोक, म्हणून वस्त्रा फिरवला. मग आपण ह्यांच्याकडून कुठलाही व्यवहार करत असताना, खरेदी करत असताना, ह्यांना नोकऱ्या देत असताना पहिल्या हे लोकांना दुकानावर बसलेला कोणी असेल, दुकानाचा फलक जय श्रीराम असला तरी एसा आतमध्ये कधी कधी अब्दुल बसला असतो. पहिले त्याला सांगा तू पहिले हनुमान चालीसा बोल के बता, तू हनुमान चालीसा बोलेगा तो इस तरह से वरना नहीं लेंगे, मैं आगे दुकान पे चली जाऊं. बघा कशीच नीट होती. कारण जेवढा पैसा हे लोक जमा करतात तो सगळ्याचा सगळा जिहादला वापरतात. एक तुम्ही समजून घेऊन वागा पाहिजे, सगळ्याचा सगळा जिहादला वापरतात, दुसरं कुठलंच काम नाही. म्हणून नोकऱ्या द्यायच्या असते, खरेदी करायची असतील तर ते फक्त हिंदूंनाच दिली पाहिजे. ही भूमिका आपल्या सगळ्या जणांची असलीच पाहिजे. ताई आमच्या मालती ताई आमच्या HR मध्ये पण आहेत, पण मी त्यांच्या त्या विषयात जाणार नाहीतर बघा TCS मध्ये काय झालं नाशिकमध्ये, ती हिदा खान जी कोण आहे कुठेतरी सापडेल, ती काय लांब जात नाही. पण बघा हे किती कडवट असतात. आपल्याला सांगितलं जातं कंपनी में स्कूल में इधर टीका लगाने का नाही, रुद्राक्ष घालायचं नाही. मग यांचे हिजाब कसे चालतात, यांचे बुरखा कसे चालतात. ज्या कंपनीमध्ये, ज्या दुकानामध्ये, ज्या शाळेमध्ये अगर टीका चालणार नाही तर बुरखा पण चालणार नाही. ही भूमिका आपल्या सगळ्या जणांची असते. जो नियम हिंदूंना लागतो तोच नियम बाकी धर्मांना पण लागला पाहिजे. नाहीतर आम्हाला वेगळे नियम, तुम्हाला वेगळे नियम. तर हे काय तुझ्या अब्बाचा पाकिस्तान नाही, हा माझा हिंदू राष्ट्र आहे. ते लाड सगळे तुझे तिथे होणार, इथे होणार नाही, नाही होणार इथे. भाषेच्या निमित्ताने वाद होतात, भाषेच्या काही काही राजकीय पक्ष आता उरलेले सुरलेले छाती ताणून बोलताय सबको मराठी आणाही चाहिए. आमच्या रिक्षा चालकांना, आमच्या टॅक्सी चालकांना छाती ताणून फिरता नाही मराठी आणायची. अरे तुझ्यात दम आहे ना, जाऊन मदरसामध्ये जाऊन सांग पहिला मराठी शिकवायला. क्या पहले बोलो मदरसा में पहला मराठी सिखाने को. कल का अजान ये मराठी में ही होना चाहिए, फिर हम सब लोग मराठी सीखेंगे. आणि आम्ही मंत्रालयामध्ये, आम्ही सत्तेमध्ये असताना कुठल्याही हिंदूला हात लावण्याची कोणी हिंमत करू नये हे ठणकावून इथून सांगून जा. कुठल्याच हिंदूला हात लावू नये. आज जे काय आमदार म्हणून, मंत्री म्हणून आम्ही तिथे बसलोय ना, अरे मी तीनदा आमदार आहे. मी हिमतीने सांगतो, मी हिंदूंच्याच मतांवर आमदार झालोय. मला कुठल्या मोहल्ल्यांमध्ये मत नाही. उलट हिंदुत्वादी विचाराची भूमिका घेतल्यानंतर माझं मतदान वाढलेलं आहे. 2014ला पहिल्यांदा निवडून आलो, 26,000 आहे. 19ला 29,000 आहे. आणि आता तर कडवट हिंदुत्वादी म्हणजे तोंडातून काही ठेवत नाही, तेव्हा 58,000 निवडून आलो. 58. आमच्या इकडच्या थोड्या लोकप्रतिनिधी शिका जरा. हे नाही येणार तुमच्यासाठी, हे कोण येत नाहीत. ह्यांचा जेव्हा धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा हे धर्मासाठी उभं राहतात, आपल्यासाठी उभं राहत नाही. हे पहिले लिहून ठेवा. ह्याच्या कुराणमध्ये लिहिलंय याचा हिंदूंना आपण पहिले हे सगळे आपण सगळे त्यांच्यासाठी काफीर आहोत. याच
तुम्ही हिंदूंना धर्मांतर करा, इस्लाम स्वीकारायला लावा, याचं त्यांना मारून टाका हे लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये. तुम्ही बोला कुठला मुल्ला मौलवीला नितेश राणे खोटं बोलतोय की खरं बोलतोय, वाद घालून द्या माझ्याबरोबर. येणार नाहीत बघा. किती 2 वर्षापासून बोलतोय कभी तो आओ कभी तो आओ, कोई नहीं आता. तुम लोग ही कोई लेके आओ इधर और भी लाइट बंद करना. फडणवीस साहब को कुछ बताना मत. आणि म्हणून आपल्याला हिंदू संमेलनाच्या निमित्ताने हिंदूंना एकत्र येणं, आपली ताकद समाज म्हणून उभं राहायला पाहिजे. एक नितेश राणे काय करू शकत नाही, नितेश राणे महत्वाचा नाही, पण हिंदू समाज ज्या दिवशी उभा राहील तेव्हा आपलं हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल. हा संदेश तुम्ही सगळेजण इथून घेऊन गेला पाहिजे. स्वसंरक्षणाची भाषा होते, स्वतःची ताकद ओळखा. आमदार खासदार येतील आणि जातील, पण हिंदू म्हणून तुम्ही ज्या दिवशी आपली ताकद ओळखाल तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला हे हा संदेश देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे. तुम्ही हिंदू संमेलनाच्या निमित्ताने जेव्हा आपली ताकद ओळखून जेव्हा आपल्या आपल्या कामाला लागाल, आज तर बघा मुंबई महापालिकेच्या त्या खुर्चीवर आम्ही मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला आवाहन केलं, विनंती केले की हिंदुत्वादी विचाराची सरकार आपल्या बीएमसी मध्ये बसवा, मुंबई महापालिकेमध्ये बसवा. आज बघा आपल्या महापौरच्या खुर्चीवर जय श्री राम म्हणणारी आमची तावडेताई तिथे बसली आहे. आय लव्ह मोहम्मद वाले बोलणारे नाही आहे. आज हिंदुत्वादी विचाराचे प्रधानमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, मुंबईचे महापौर आहेत. अजून हिंदूंना काय पाहिजे, अजून काय पाहिजे तुम्हाला सांग. पुरीच्या पुरी सत्ता जर तुमच्याकडे असेल तर हिंदू समाज म्हणून तुम्ही तुमची ताकद ओळखणं हेच अत्यंत गरजेचं आहे. हे आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने सांग. आणि म्हणून जाता जाता आपल्याला विनंती करणं, हा या भव्य हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपला या छत्रपती शिवाजी महाराज वस्तीमध्ये चांदिवलीमध्ये आलेला आहे. चांदिवलीमध्ये जे हिरव्या सापांची जी वळवळ आहे, हे जे कोण ख्रिश्चॅनिटीच्या नावाने तुमचं आयुष्य बर्बाद करायला प्रयत्न करतायत त्यांना थांबवण्याची ताकद ही तुमच्या सगळ्यांमध्ये एक लक्षात घ्या. तुम्ही स्वतःची ताकद ओळखा, तो संघटित होऊन पुढे या. आणि संघटित होऊन जेव्हा तुम्ही पुढे याल, आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून, हिंदुत्वादी विचाराचे सरकार म्हणून आम्ही ताकदीने तुमच्या मागे उभे आहोत. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार. तुम्ही कसलीही चिंता करू नका, कसलीच चिंता करू नका. बघा तुम्ही टीव्हीवर आजकाल फक्त त्या खराटच्या प्रकरणानंतर तो नालायक तर कधी ना कधी फाशी घेऊन मारणारच आहे, तो काय लांब जात नाही. पण सगळ्याच आपल्या हिंदू समाजाच्या साधू संतांना, महाराजांना एक बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. तुम्ही बघा काय या बाकीच्या धर्मामध्ये हे मौलवी काय रोज काही दुधाने आंघोळ घालतात का स्वतःला? हे पास्टर काय सगळे काही चांगल्याच गोष्टी करत फिरतात? ते लोक काय चुकीची कामं करत नाही? हे जे काय मुल्ले मौलवी कधी करतात ते लोकांनी मुलीची वय पण बघत नाही तो कधी कधी. पण हा जो काही षडयंत्र एक सुरू आहे ते सगळे हिंदू समाजाला मांडणारे जे महाराज आहेत ते सगळे वाईट आहेत. हिंदू धर्माला बदनाम करून टाकायचं, त्याला हाणून पाडण्याचं काम हे आपल्या सगळ्यांवरही लक्षात घ्या. आपले सगळे जे साधू संत आहेत ते काय वाईट नाही. एक खराटसारखा नालायक निघतो, त्याचा कार्यक्रम काय करायचा आम्ही करणार आहोत, तुम्ही चिंता करू नका. त्याची तारीख ठरली आहे, तो काय कुठे जात नाही. पण जे काय षडयंत्र जे काय सुरू आहे ते थांबलंच पाहिजे, हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून या निमित्ताने, या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला सांगेल, तुम्ही एकत्र येणं, संघटित राहणं हेच या हिंदू संमेलनाची गरज आहे. आणि ते तुम्ही निश्चित पद्धतीने कराल हा विश्वास आजच्या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. एकदा जोरात होऊन दे जय जय श्रीराम. तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या खिशातला मोबाईल काढा आणि हा लाईट ऑन करा.